हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान, मस्त आणि मजेत असणार. कॉन्टेंट क्रिएटरची लाईफ अजिबात सोपी नाही आहे. जेवढी तुम्हाला दिसते ना व्हिडिओमधून, त्याच्या पलीकडे खूप काही स्ट्रगल असतो. म्हणजे बघा ना, परवाच्या दिवशीच मी तुमच्यासोबत शेअर केलं की मी मस्त असं माझं जुनं सोफ्याचं कवर होतं ते टाकून घेतलं होतं. पण मला एक व्हिडिओ शूट करायचा होता कालच्या दिवशी, म्हणून मी ते सोफ्याचं कवर परत काढलं आणि त्याच्या जागेवर हे छानसं सोफा कवर टाकलं होतं, जेणेकरून मला इथे बसून व्हिडिओ बनवायचा होता. त्यामुळे बॅकग्राऊंड जे आहे ते छान दिसलं पाहिजे. आणि आता मी पुन्हा ते सोफ्याचं कवर काढून जे आधी टाकलं होतं ना तेच टाकते. म्हणजे ह्या अशा गोष्टी इतक्या वेळा कराव्या लागतात ना, बोटाने मोजता येणार नाही इतकं त्याचं काउंटिंग आहे. चला असो, मी इथे पटपट सोफ्याचं कवर चेंज करून घेतलं, कारण मला परत आता तोच लुक नव्हता जो मी मागच्या दिवाळीपासून फॉलो करत येत होती. म्हटलं काहीतरी चेंज झालं पाहिजे, म्हणून मी जे होतं ना तेच टाकून घेतलं. आणि बघा, मस्त असे पिलो वगैरे सेट करून झाल्यानंतर छान दिसतोय आता सोफा. आणि ते आवरून झाल्यानंतर आली होती मी किचनमध्ये. माझ्या किचनमध्ये बराचसा पसारा होता. मी बऱ्याच वेळा ना, म्हणजे माझं आधी असं व्हायचं आणि यापूर्वी पण तुमच्यासोबत शेअर केलं आहे मी, की मला ना म्हणजे असं होतं, माझं पिया गेली ना स्कूलला की मला आधी किचन आवरून घ्यायला आवडायचं. पण आता मला असं वाटतं की आधी आंघोळ करा, मस्त पटापट देवपूजा करून घ्या आणि मग जी काही कामं आहेत ती आपण करूयात. आता बघा, कामांमध्ये थोडीशी असे बदल जर झालेत ना, तर मला असं वाटतं काम जरा सोपं आपल्याला वाटायला लागतं. पण माझ्या ह्या रेग्युलर कामांमध्ये एक जास्तीची भड पडली आहे, ती म्हणजे माझे भांडे घासायची कामं. माझ्याकडे डिशवॉशर आहे, तुम्हाला माहितीच आहे. पण गेल्या 2-3 दिवसापासून मी हातानेच सगळे भांडे वॉश करून घेते, कारण त्यामध्ये सॉल्टचा एक एरर आहे जो जातच नाही आहे. म्हणून कस्टमर केअरला कॉल करून आज एक व्यक्ती येणार आहे आणि तो जे आहे ते सगळं व्यवस्थित सेट करून देणार आहे, जे काही त्यामध्ये बिघाड झाला आहे ते. बाकी असं छोटं मोठं काही झालं ना तर काही टेन्शन घ्यायची गरज नसते. कस्टमर केअरला कॉल करून आपण त्यांचा सपोर्ट घेऊन जे आहे ते करून घेऊ शकतो. बाकी युजफुल आहे डिशवॉशर असं मला तरी वाटतं. आणि असं छोटं मोठं काही झालं की आपल्याला जरा भीती वाटते की अरे बापरे, एवढं महागडं घेतलं आहे, अजून खर्च नको लागायला. आता लेट्स सी, दुपारी येणार आहे तो माणूस. मी जे काही आहे ते पुढचं तुमच्यासोबत शेअर करते. आणि मला ही बेडशीट पण आज चेंज करून घ्यायची होती. सकाळचे ब्रेकफास्टचे भांडे वॉश करून मी आता इथे हे बेडरूम क्लीन करायला आली आहे. ॲक्च्युली मी ब्रशने हे सगळं क्लीन करून घेते, पण मी झाडू माझा मारून झाला होता. आता म्हटलं ती घाण परत खाली पाडून जे आहे ते पूर्ण घर क्लीन करण्यात काही अर्थ नाही, म्हणून मी हे व्हॅक्यूम क्लीनर आणलं आणि याच्याने सगळं क्लीन करून घेते. तसं तर हे व्हॅक्यूम क्लीनर मला प्रमोशनमध्येच मिळालेलं होतं आणि म्हणून मी त्याला अगदी रफ अँड टफ यूज करते आणि प्रोडक्ट चांगलं आहे, मी टॅग करते. आता काही हा प्रमोशन व्हिडिओ नाही, पण मी आल्यापासून बऱ्याच वेळा यूज करते आणि चांगला अनुभव आहे, म्हणून मी तुमच्यापैकी कुणाला अशा पद्धतीचे कामं करून घ्यायची असेल तर नक्कीच उपयोगी पडेल. आणि चला, बोलता बोलता माझा बेडरूम पण छान सेट झालेला आहे. माहीत नाही का, मला माहिती आहे की हे रिपीट पण होतं, मी नाही दाखवलं पाहिजे तुम्हाला. पण मी ना जेव्हा पण बाल्कनीमध्ये होते आणि मी काही कामं करत असते ना, मला असं वाटतं की मी माझी कामं चालू ठेवावी आणि तुमच्यासोबत ना जी काही छान छान फुलं उमललेली आहेत ती सगळी शेअर करावी. कारण सध्या तरी माझी बाल्कनी फुलांनी एवढी भरून गेली आहे ना, खास करून हे जे गुच्छ गुलाब आहेत त्यांच्यामुळे इतकी सुंदर दिसते ना, प्रत्येक वेळा बघायला खूप छान वाटतं. आणि म्हणून मला वाटतं की चला दाखवलं पाहिजे. काही फरक पडत नाही. 15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये जर मी 30 सेकंद फक्त हे दाखवून दिलं तर कोणाला काय फरक पडणार आहे. माझ्यासोबत तुमचंही मन प्रसन्न होईल आणि ह्या स्वार्थी हिशोबाने मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत हा छोटासा टूर जो आहे तो शेअर करत असते की आज ह्या झाडाला इतके फुलं आलेली आहेत. आणि बऱ्याच वेळा असं शेअर केल्यानंतर मला कमेंट्स पण येतात की त्यांच्याकडे पर्टिक्युलर कुठलं झाड असेल तर त्याला फुलं येत नाही किंवा त्याचे पानं गळत आहे. आणि मला आवडतं त्या कमेंटला रिप्लाय करायला, आणि मी बऱ्याच कमेंटला जे आहे ती मोठे मोठे रिप्लाय करत असते की तुम्ही असं करू शकता, तसं करू शकता. तर चला, गार्डनिंगचा विषय जो आहे तो आता साईडला ठेवूया. आणि मी आता इथे मस्त अशी स्ट्रॉबेरी एन्जॉय करते. थोड्याशा क्वांटिटीमध्ये स्ट्रॉबेरी उरून होत्या आणि ते एक एक दिवस जसे पुढे गेले ना हळूहळू खराब व्हायला लागतात. म्हटलं आता जास्त उशीर न करता आज सगळ्या संपवून टाकूया. आज तर दुपारचं जेवण झाल्या मी मनावर घेतलं आणि म्हटलं काहीही झालं ना तर आज हे फुटाण्याचे लाडू बनलेच पाहिजे घरामध्ये. आणि जेवण झाल्यानंतर बऱ्यापैकी आपल्याला आळस येतो, म्हणजे काही काम करायची इच्छा वगैरे होत नाही. जरी भांडी-कुंडी असतात आपले, पण तरी आपण म्हणतो की चला एकतर इच्छा असेल तर आता करूया, नाहीतर मग करूयात नंतर, जसं सायंकाळ वगैरे होईल तसं. पण म्हटलं नाही, हे लाडू आज बनलेच पाहिजे. कारण म्हणजे गेल्या 4-5 दिवसापासून विचार करत होती की बनवू बनवू बनवू, पण तेच होतं आपलं की सकाळी भरपूर कामं असतात, दुपारी जेवण झालं की काही काम जास्त करायची इच्छा होत नाही. इच्छा असली तरी पण व्हिडिओचे कामं असतात, यामध्ये ते पेंडिंग राहूनच जातं. म्हणून मी मनावर घेतले, ते लाडू बनवून घेतले. रेसिपी खूप सोपी आहे, पण तरी तुमच्या काही कमेंट आल्या तर नेक्स्ट टाईम बनवल्यावर तुमच्यासोबत शेअर करते. कारण मी खूप कमी क्वांटिटीमध्ये बनवलेले आहेत, कारण ते फ्रेश इतके छान लागतात ना. थोडे जुने झाले ना की थोडं मॉइश्चर पण यायला लागतं किंवा तो क्रिस्पीनेस त्यांच्यामध्ये नसतो, म्हणून मी ट्राय करते की फ्रेश बनवायचं असं. आणि त्यानंतर पिया पण घरी आलेली आहे. तुम्ही बघितलंच तिचं खाणं पिणं मस्त TV बघता बघता चाललेलं होतं. आणि हे 1-2 काही बरण्या होत्या, त्याच्यामध्ये मला इकडचा तिकडचा सामान जो होता ना तो व्यवस्थित भरून
भरून घ्यायचा होता. ॲक्च्युली एक गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं, म्हणजे बघा माझ्याकडे ना आधी फक्त किचनच्या ट्रॉली होत्या किचनचं सामान ठेवण्यासाठी. ही जी बाहेरची बाल्कनी आहे ती पण एक्सटेंड करून आम्ही असं फ्रीज वगैरे व्यवस्थित एवढं ठेवलं नव्हतं. जेव्हा घर घेतलं तेव्हा हळूहळू ते झालं, तिथे आमचं स्टोरेज भरपूर झालं. त्यानंतर किचनमध्ये जे फर्निचर आहे ते आम्ही क्रॉकरी युनिट वगैरे सगळं करून घेतलं. त्याच्यानंतर ते शेल्फ आल्या, त्याच्यावर देखील काचेच्या बरण्या आहेत. आणि त्याच्यानंतर हे कपाट घेतलं, हे पण पूर्ण भरून गेलं. आणि तरीही मला कधी कधी वैताग येतो की मला किचनमध्ये सामान ठेवायला जागाच नाही आहे. म्हणजे मला त्यावेळेला माझे ते दिवस आठवतात जेव्हा आम्ही नवीन घरात इथे शिफ्ट झालो होतो. आणि ती ज्या ट्रॉली आहे तीसुद्धा म्हणजे व्यवस्थित ऑर्गनाईज केलं तर एखादी ट्रॉली उरेल एवढाच माझ्याकडे सामान होता. आणि हळूहळू आता इतका सगळा वाढला आहे, म्हणजे मलाही आश्चर्य वाटतं की चला आपली प्रगती होते. आणि ह्या सगळ्या वस्तू अक्षरशः म्हणजे मला आवडतात. मला आधीपासून असं वाटायचं की माझं स्वतःचं घर असलं पाहिजे, माझ्याकडे अशा बरण्या असल्या पाहिजे, अशी वस्तू असली पाहिजे, जे काही असेल म्हणजे किचनचं सामान असेल किंवा जे काही आपलं आपण डेकोर करण्याचं म्हणतो किंवा फर्निचरच्या बाबतीमध्ये म्हणतो. आणि ते सगळं स्वप्न जे आहे ते एक एक करून माझं पूर्ण होतं आहे. मग ते एखादी काचेची बरणी तुम्ही पर्टिक्युलर घेऊ शकतात, तिचं पण मी काहीतरी स्वप्न पाहिलंच होतं. आणि मेहनत केली मनुष्याने तर ते नक्कीच कुठल्या ना कुठल्या रूपाने आपण पूर्ण करून घेऊ शकतो. तशा तर काही वस्तू मला प्रमोशनमध्येच मिळालेल्या आहेत आणि तुमच्यासोबत मी ते सगळं शेअर करतेच. पण काही वस्तू मी विकतही घेतल्या आहे. पैसे जमा करून म्हणा, सेविंग करून म्हणा, आपण काही गोष्टी घेत असतो. आणि लकीली मला यूट्यूबच्या माध्यमामधून देखील प्रमोशनच्या माध्यमामधून काही वस्तू मिळून जातात. आणि ते सगळं तुम्ही अप्रिशिएट करतात, म्हणूनच इथपर्यंत गंमत चालली आहे. चला आता मी इथे ना ड्राय बाल्कनीमध्ये आले आहे. ॲक्च्युली मी जसं तुम्हाला सकाळी सांगितलं ना की जो डिशवॉशर आहे ते थोडं एरर येत आहे त्याच्यामध्ये, तर तो आता माणूस येणार आहे. हे सगळं जे आहे म्हणजे तो आता चेक वगैरे करेल, जे काय असेल तो सांगेल आम्हाला. आणि फिंगर क्रॉस आहेत की आम्हाला काहीही खर्च न लागता सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, कारण ते डिशवॉशर खूप महाग आहे. ऑलमोस्ट 44 की 43 हजाराचं आम्ही घेतलं होतं. आणि बऱ्यापैकी यूज होतो आहे माझा, जसं मी तुम्हाला सांगितलं. पण असं काही आलं ना तेव्हा जरा धाकधूक व्हायला लागते. आणि मी इथे जरा सगळं आवरून ठेवत होती, कारण कोणीही बाहेरचा मनुष्य आपण त्याला ओळखो नको ओळखो असा कोणी माणूस येत असला की आपल्याला असं वाटतं की नाही वरवरचं सगळं व्यवस्थित दिसलं पाहिजे. कोपऱ्यामध्ये कितीही कोंबून ठेवलं आपण, पण त्याला वरवर सगळं व्यवस्थित दिसलं पाहिजे की नाही बाबा ही बाई सगळं आवरून ठेवते बरं का. तो जजमेंट म्हणजे तो जज करू नको करू आपल्याला आपलं घर बघून, पण आपल्याला मनात हे चाललेलं असतं की कोणी व्यक्ती येतोय ना तर वरवर सगळं व्यवस्थित दिसलं पाहिजे. असं सगळं अस्ताव्यस्त पडलेलं नको दिसायला. आणि माझं हे सगळं तेच करणं चाललं आहे. जेवढं लपवता येईल तेवढं पटपट लपवून घेऊया म्हटलं, म्हणजे तो येण्याच्या आधी माझं आवरलं जाईल. काही किचन टॉवल होते जे मला वॉश करून ठेवायचे होते, सगळेच मी असे इथे म्हणजे भरून ठेवले होते. ते पण मी आता म्हटलं फ्रीजवर सगळं ठेवते. आणि कर्टन होडलं की मला असं वाटत होतं की त्याला दिसणार नाही, म्हणून चला हे आपण सगळेच जण करत असतो. आणि मी आता त्यानंतर जरा वेळ होता त्या माणसाला यायला, म्हणून मी हे किचनचं जरा आवरून घेत होती. आणि जी साखरेची बरणी मी तुम्हाला दाखवत होती ना, ते मला हे सांगायचं होतं तुम्हाला की ही बरणी मी दिवाळीच्या वेळेस एवढी भरून ठेवली आणि ती अजून पण जशीच्या तशी आहे. म्हणजे आमचा साखरचा इंटेक एवढा कमी आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कुठे ना कुठे जरा जे तुम्ही म्हणतात ना की स्वतःला कसं तू एवढं मेंटेन करून ठेवलं आहे, त्याचं एक रिझन हे पण आहे की मी चहा घेतली तरी अर्धा कप घेते. आणि ती अर्धा कप चहा पण मी गूळ टाकून बनवत असते. ती पण खूप जास्त गोड नसते, आपण ज्याला फिकट म्हणतो ना, म्हणजे फिकी चहा तशी बनवत असते. चला चहाचा विषय जो आहे तो पण साईडला ठेवूया. आणि मी आता इथे पुन्हा माझा पसारा काढला आहे, कारण ह्या सगळ्या बरण्या मला व्यवस्थित अरेंज पण करून घ्यायच्या होत्या. त्याच्यातल्या मी 4-5 वॉश पण केल्या होत्या, ज्याच्यामध्ये मला सामान पण भरून घ्यायचं होता. आणि ते सगळंच माझं इथे आता करणं चाललं आहे. ॲक्च्युली त्या माणसाला यायला जरा वेळ होता. आणि काय होतं ना, माझं ज्या पद्धतीने रुटीन आहे ना, एकाच दिवसात मी पूर्ण किचन आवरेल एवढा वेळ माझ्याकडे नसतो. म्हणजे असं काही करायचं असेल ना तर मला त्या दिवशी व्हिडिओचा विचार देखील करावा लागणार नाही, तेव्हा हे सगळं होईल. आणि आपण ते सोडून चालणार नाही हे मला माहिती आहे, म्हणून थोडा वेळ काढून मी माझं घर म्हणा, किचन म्हणा, थोडं करून सेट करत असते आणि तुमच्यासोबत शेअर देखील करते. काय चाललंय मॅडम तुमचं? हां अहो मॅडम थांब, मी हा चुकीचा लाईट लावला आहे वाटतं. एवढं बिझी काय तुम्ही? एवढा पसारा, जुन्या बुक्स काढून. आणि ही बुक तुझी नाही आहे? काय करते काय पण तू? हां अच्छा, चेकिंग करणं चालू आहे का? किती बिझी आहेत, काय बोलाल का? अभ्यास करायचं सोडून चेकिंग करणं चालू आहे. असे एकदम स्ट्रिक्ट मॅडम असतात ना, तसं वाटतेस तू. असं जेव्हा असं करतेस ना टिकमार्कवाला, असे होठ खाऊ नको. हां असं कर एकदा बरं. चला जे पण करते पण टी व्ही मोबाईल बंद आहे, हे की नाही? हे झालं तर थोडा स्टडी पण कर, असेल तर रिव्हिजन करून घे थोडी. नाही आहे आज भाजीमध्ये थोडा जुगाड झाला आहे. ॲक्च्युली मला बनवायचे होते दम आलू, पण ते छोट्या साईजचे आलू थोडे कमी होते
आणि म्हटलं मग माझ्याकडे पालक पण पडून होती आणि मग पालक आणि आलू असं काहीतरी बनवते म्हटलं. तर मग तो मोठ्या साईजचा आलू माझ्याकडे नव्हता, म्हणून दम आलू आणि पालक आलूचा जो मिक्स आहे ना, असं काहीतरी मी बनवलेलं आहे. अजून मी भाजी टेस्ट केली नाही आहे, चपाती वगैरे माझी बनवायची बाकी आहे. भाजी टेस्ट करते आणि जर भाजीला चव चांगली असली तर नेक्स्ट टाईम जे आहे मी तुमच्यासोबत याची रेसिपी शेअर करेन. तशी दिसायला तर छान दिसते, टेस्ट पण असायला पाहिजे, पण काहीतरी वेगळं जे आहे ते आज युनिक असं कॉम्बिनेशन झालं आहे. बाकी गोष्टी अवेलेबल नव्हत्या म्हणून. कोथिंबीर वगैरे टाकायची बाकी माझी, आणि अजून थोडी शिजल्यानंतर जे आहे थोडी अजून घट्ट होईल ती भाजी. लेट्स सी आता कशी टेस्ट येते ती. असं वाटतं बऱ्याच लोकांना की काय त्याच्यामध्ये चपाती आणि भाजीच तर बनवायची आहे, पण बघा स्वयंपाक करताना ही अशी नाटकं चाललेली असतात. ॲक्च्युली पिया किचनवर अगदी इझिली चढून जाते, पण जे आपले ट्रॉलीचे हँडल असतात ना त्याच्यावर पाय ठेवते ती. पण तिला स्ट्रिक्टली वॉर्न केलं आहे मी की खालची जी ट्रॉली आहे ना त्याचं हँडल अक्षरशः हलायला लागलं आहे तिने पाय ठेवून ठेवून तिच्या वजनामुळे. आणि तिला मी वॉर्न केलं आहे की त्याच्यावर तू पाय ठेवायचंच नाही. मग आता आम्हाला काही चढता येत नव्हतं आणि तिला असं लक्ष नव्हतं तिचं की मम्मा आपल्याकडे बघते की काय म्हणून. आणि तिचं चढणं चालू आहे तिथे. तिला बऱ्याच वेळा सांगत असते की तू किचनवर येत नको जात जाऊ, म्हणजे असं काही तिच्या आवडीचं काहीतरी स्पेशल बनतं आहे किंवा मग फोडणी वगैरे देऊन झाली हे तिला माहीत असतं. चपाती बनवत असली मी स्पेशली, मग तेव्हा ती येऊन बसते. पण तरीही मला असं वाटतं की तिने आलं नाही पाहिजे, पण तरीही ती मस्का मारून काही ना काही करून येत असते. आय होप की तुमच्या घरामध्येही असं मूल असेल जे येऊन असं किचनवर बसून तुमचा जेवढा पण टाईम आहे स्वयंपाकाचा त्याच्यापेक्षा 10 मिनटं तुम्हाला जास्त लावावे लागत असतील. आणि येऊन शांत बसणं तर आम्हाला माहीतच नाही. मग आम्हाला डान्स आठवतो, गाणे आठवतात, गप्पा तर एवढ्या आठवतात ना, म्हणजे आपण जे काम करतोय त्याच्याकडे तर आपलं लक्षच लागत नाही. चला रिलेटेबल असेल म्हणून मी तुमच्यासोबत हे सगळं शेअर करते. अदरवाईज चपात्या करताना मी तुम्हाला जास्त कधी दाखवत नाही. चला मस्त जेवण करून झालेलं आहे आणि जी भाजी मी तुम्हाला दाखवली ना खूप छान बनली होती. नेक्स्ट टाईम असाच काहीतरी जुगाड करण्याची वेळ आली आणि ही भाजी बनवली ना तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. बऱ्याच वेळा विचार करते रेसिपी छान असली की शेअर करावं, पण कामांची घाई असते किंवा स्वयंपाकाला एवढा वेळ नसतो, शूट करायचा टाईम नसतो, मग ते स्किप होऊन जातं. पण मी ट्राय करेल, पुढच्या वेळी जुगाड करावा लागला तर नक्की शेअर करते. आणि हो, आमचं डिशवॉशर झालेलं आहे व्यवस्थित, काही खर्च वगैरे लागलेला नाही आहे. त्यांनी येऊन काहीतरी सॉल्टचं एक छोटंसं काम होतं ते त्यांनी तेवढं करून घेतलं. आणि ॲक्च्युली ते हे पण म्हणले की जसं वॉशिंग मशीनचा ड्रम क्लीन करावा लागतो ना, तसं हे डिशवॉशरचं पण मधून क्लीन करावं लागतं. एक सायकल लावावी लागते त्यासाठी. ते एकच लिक्विड आम्हाला 600 रुपयाचं काहीतरी होतं. याचा खर्च खूप जास्त आहे ॲक्च्युली, पण माझ्यासारखा तुम्हाला मेड वगैरे लावायची नसेल तर मग तुम्ही याला घेऊ शकतात, पण खर्च आहे हे मी तुम्हाला प्रत्येक वेळा सांगते. तर ती 600 रुपयाची बॉटल होती जी त्याने एकदा त्याच्या हातानेच लावून दिलं होतं आणि म्हणला की तुम्ही 2-2.5 महिन्यातून असं क्लीन करत जा. त्यासाठी 5 बॉटलला 1 बॉटल फ्री होती आणि ती ऑनलाईन पण सेम प्राईस होती. त्यामध्ये आम्हाला फ्रीवाली बॉटल मिळणार नव्हती ऑनलाईन, म्हणून आम्ही मोठा खर्च केला आणि त्या 5 बॉटल ज्या आहेत त्या विकत घेऊन घेतला. सो असा मोठा खर्च जो आहे तो आमचा झाला आहे. बाकी सर्व्हिसिंगसाठी काही पैसे लागले नाही आम्हाला आणि मशीन छान चालतं आहे आता. आणि दुपारी लाडू बनवले ना तेव्हा काही खायची इच्छा नव्हती, कारण जेवण आणि लाडू बनवण्यामध्ये बराच गॅप होऊन गेला होता. तेव्हाच विचार केला होता की रात्री जेवण झाल्यानंतर खाईल असं, आणि खूप छान बनले आहेत. तर चला मग ह्या लाडूंसोबत मी माझा व्हिडिओ संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.